बालपण आठवले की मला एकच गाव कधीही आठवत नाही. जसं कळायला लागलं तसं मला आठवते की मला पहिल्यांदा शाळेत घातलं ते माझ्या वडिलांच्या मूळ गावी असणाऱ्या बालवाडीत. वडील व चुलते नोकरीसाठी मुंबईला आणि आमच्या आजी आजोबा गावी असल्याने आमचं कुटुंब आणि काकांचं कुटुंब आलटून पालटून काही वर्ष मुंबई तर काही वर्ष गावी राहत. बरं, गावी राहिल्यावर मी वडिलांच्याच गावी राहिली आहे आणि एकाच शाळेत शिकले असंही नाही. माझी इयत्ता पहिली माझ्या आजोळी, दुसरी तिसरी आत्याच्या गावी, चौथी पाचवी सहावी मुंबईत, तर 7वी ते 10वी मात्र एकाच शाळेत म्हणजे वडिलांच्या गावी असलेल्या माध्यमिक विद्यालयात झाली. आमची ही शाळा एका उंच टेकडीवर आणि 5-6 गावांच्या मधोमध होती. साहजिकच 5वी ते 10वी शिक्षण घेण्यासाठी आजूबाजूच्या सर्व गावातून मुलं तिथं यायची. मला तो 7वी ते 10वीचा काळ अजूनही जसाच्या तसा आठवतो. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय काळ. आज 30 वर्ष उलटून गेली तरी काही आठवणी मनातून पुसल्या गेलेल्या नाहीत. साधारण 90चे दशक असेल ते. मी, माझे दोन्ही भाऊ, आई आणि आजी गावी राहायचो. दरम्यानच्या काळात आजोबांचा मृत्यू होऊन ते देवाघरी गेलेले. आमच्या कुटुंबाची परिस्थिती अगदीच गरीब नसली तरी खूप श्रीमंतीही नव्हती. सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने आणि आता आहे तशा सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने कोणत्याच बाबतीत खूप लाड व्हायचे नाहीत. सकाळी उठून आधी वाकळा घड्या करून ठेवायच्या आणि मागच्या अंगणात आजीने चूल पेटवलेली असायची, तिथूनच चिमूटभर राखतळ हातावर घेऊन दात घासायचे. त्यानंतर रांजणातून तांब्याने पाणी घेऊन चूल भरायची. मला आठवते मी राखेने दात घासताना त्यातली राख खायचे. दात घासणे कमी आणि राख खाणे जास्त असा माझा खेळ चालायचा. यासाठी मी बऱ्याच वेळा आजीचा ओरडा खाल्लेला आहे. दात घासून होईपर्यंत चुलीवरच्या तपेल्यात पाणी गरम झालेलं असायचं. ते बादलीत घेऊन आंघोळ उरकायची. आंघोळीनंतर नुसता चहा मिळायचा. सकाळचा नाश्ता म्हणजे आपले पोहे उपमा असला प्रकार त्यावेळी आम्हाला माहीत नव्हता. जर चुकून आजी आठवड्याच्या बाजाराला जाऊन आलेली असेल किंवा जर आजीने 10 पैसे दिले तर येशी आत्तीच्या दुकानातून किंवा हनुम्या मामाच्या पानपट्टीतून बटर आणायची आणि चहात बुडवून खायची. इतर दिवशी मात्र नुसता चहाच मिळायचा. आमच्या शाळेची वेळ सकाळी 11 ते 5 असल्याने व शाळा गावातून लांब असल्याने साधारण 9:30 वाजता आम्ही घरातून निघायचो. आम्ही शाळेची तयारी करत असताना आई स्वयंपाकाला लागायची. आईने चुलीवर ठेवलेल्या तव्यात भाकरी टाकली की आम्ही ताटली घेऊन तिथेच चुलीजवळ बसायचो. विस्तवावर भाजलेली गरम गरम भाकरी दुरडीत पडायच्या आधी आमच्या ताटलीत पडायची. चुलीच्या वैलावर त्या दिवशी समजा कालवण तयार असेल तर त्यात कुस्करून भाकरी खायची. नाहीतर मग त्या भाकरीचा पापुद्रा हळूच त्या एका बाजूने काढायचा. आता तो पापुद्रा काढताना आतल्या वाफेने चांगलाच चटका बसायचा, पण तिकडं दुर्लक्ष केलं जायचं. मग फळीवरची चटणीची भरणी आणि गोड तेलाची किटली घ्यायची. आधी तेल भाकरीच्या आतल्या बाजूला लावायचं, मग त्यावर चटणी आणि पुन्हा पापुद्रा त्यावर ठेवून ती भाकरी गट्टम केली जायची. कधी कधी तर चटणीऐवजी नुसतं मीठ आणि तेल लावण्याचा प्रयोगही आम्ही करायचो. आमचं खाऊन होईपर्यंत आईच्या भाकरी भाजून होत. मग शाळेत नेण्यासाठी डबे भरायचे. त्यातही एका भाकरीसोबत आठवड्यातून 1-2 वेळा कधी असली तर भाजी, नाहीतर पुन्हा तेल चटणीवर त्यावर कधी शेंगदाण्याचे नाहीतर कारळ्याचे कूट. अजून एक पदार्थ सर्रास भाकरीसोबत डब्यात असायचा, ती म्हणजे बेसनाची पोळी. काहीच नाही भेटलं आणि चटणी भाकरीचा कंटाळा आला की आईकडे बेसनाच्या पोळीचा हट्ट व्हायचा. बेसनाची थोडी कडक पोळी म्हणजे माझा जीव की प्राण. ती डब्यात असली की मी एकदम खुश. मला आठवतंय रस्त्यात शाळेला जाताना मध्येच डबा उघडून मी कितीतरी वेळा पोळीचा तुकडा खाल्ला आहे.
संध्याकाळी घरी आल्यावरही चहा हा प्रकार अजिबात नसायचा. अगदीच भूक लागली तर तांदळाची भातवडी चुलीतल्या विस्तवावर भाजून घ्यायची आणि सोबत मुठभर भुईमुगाच्या शेंगा, नाहीतर गरम गरम भात आणि पुन्हा त्यावर तेल चटणी घालून आम्ही खायचो. तेल चटणी त्यावेळी आमच्यासाठी जणू पंचपक्वान्न होते. थोडा वेळ अभ्यासाचे पुस्तक घेऊन शाळेत दिलेला अभ्यास पूर्ण करत बसायचो, तोवर आई जेवायला हाक मारायची. मला आठवतंय, मी नेहमी जेवायला चुलीच्या बाजूला पाटावर बसायचे. चुलीतला शिल्लक राहिलेला विस्तव आणि राखेचा वास मला खूप आवडायचा. रात्रीच्या जेवणात ज्या दिवशी घुटं असेल त्या दिवशी माझ्या अभ्यासात कधीच लक्ष लागायचे नाही. कधी एकदा मी जेवते असं व्हायचं. घरच्या जात्यावर दळलेली उडदाची डाळ तवलीत शिजवून घेतली जायची. तिला फोडणी दिली जायची ती व्हणात कुटलेली हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्याची. घरात असले तर जिरे, नाहीतर ना कढीपत्ता ना कोथिंबीर टाकली जायची. त्यानंतर आज तागायत अनेक प्रकारचे पदार्थ खाल्ले, परंतु ना त्या तेल चटणी भाकरी भाताची चव ना उडदाच्या डाळीच्या घुट्याची चव पुन्हा अनुभवली. असे दिवस पुन्हा येणे नाही. ते दिवसच काही वेगळे होते. त्या आठवणी मात्र मनात कायमच्या कोरल्या गेल्या.